मंडळी, या वर्षातील दुसरं आणि शेवटचं सूर्यग्रहण रविवारी दिनांक 21 सप्टेंबरला आहे आणि नेमकी त्याच दिवशी सर्वपित्री अमावस्या आहे. आता सर्वपित्री अमावस्या म्हटलं की आठवते ते पितरांचे स्मरण, त्यांची पिंडदानाने पूजा, त्यांना गोडाधोडाचा नैवेद्य. पण नेमके त्याच दिवशी सूर्यग्रहण असल्याने नेमके करावे तरी काय? सूर्यग्रहणावेळी पितरांचं श्राद्ध करावं की करू नये असा संभ्रम निर्माण झाला असेल तर हा व्हिडिओ नक्की पहा आणि सर्वांपर्यंत शेअर करा. धर्मशास्त्रात सर्वपित्री अमावस्या आणि सूर्यग्रहण याला अतिशय महत्त्व आहे. सूर्यग्रहण हे धार्मिक शास्त्रात शुभ मानलं जात नाही. तसंच सर्वपित्री अमावस्या ही पूर्वजांना समर्पित असते. या दिवशी पितरांना नैवेद्य लावला जातो. शिवाय पिंडदान, तर्पण विधी करण्यात येतो. ज्या लोकांना आपल्या पितरांचे श्राद्ध विधी तिथी माहीत नसते किंवा ज्यांच्या घरात एकापेक्षा 2-3 जणांचं श्राद्ध असतं, अशा परिस्थितीत सर्वपित्री अमावस्येला पितरांचं श्राद्ध करण्यात येतं. या वर्षातील दुसरं आणि शेवटचं सूर्यग्रहण आंशिक असून ते 21 सप्टेंबर 2025ला रात्री 11 वाजता सुरू होणार असून 22 सप्टेंबरला पहाटे 3:24 ते असणार आहे. हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही, त्यामुळे सर्वपित्री अमावस्येला पितरांचं श्राद्ध करता येणार आहे. पंचांगानुसार सर्वपित्री अमावस्या 21 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 12:16 22 सप्टेंबर 2025 रोजी पहाटे 1:23 असणार आहे. अशा प्रकारे उदय तिथीनुसार सर्वपित्री अमावस्येला श्राद्ध 21 सप्टेंबर 2025 रोजी केलं जाणार आहे. पंचांगानुसार या दिवशी कुतुब मुहूर्त सकाळी 11:50 पासून दुपारी 12:38 असेल, तर रोहिणी मुहूर्त दुपारी 12:38 पासून 1:27 असेल. तसेच अपराह काल मुहूर्त दुपारी 1:27 पासून दुपारी 3:53 असणार आहे. हिंदू मान्यतेनुसार सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी व्यक्तीने तन आणि मनाने पवित्र झाल्यावर आपल्या पितरांचे चित्र दक्षिण दिशेला एका चौरंगावर ठेवून गंगाजलाने पवित्र करण्यात यावे. यानंतर पुष्पहार अर्पण केल्यानंतर धूपदीप दाखवावा. यानंतर पंचबली काढावी, ज्यात पितरांसाठी विशेषतः नैवेद्य लावावा. सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी मंडळींनी जेवण देण्यासाठी एक दिवस आधीच आदरपूर्वक आमंत्रित करा. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.